मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे आपल्याला सीएस सर्व्हिसची म्हणजे लागण सुरुवात झालेली आहे ही ओळखायची कशी त्याच्या तपासण्या कशा करायच्या त्यातलं बेसिक एक तपासणी म्हणजे आपण सीटी स्कॅन करू शकतो एमआरआय करू शकतो आणि त्याच्यानंतर पॅप स्मिअरच्या ह्याच्यामध्ये त्या सर्व्हिसचा असा स्मिअर घेतला जातोय आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला हे जर स्पीसीज जर आपल्याला सापडती तर ती डायग्नोस केस होऊ शकते. आता हे झालं त्याचे इन्व्हेस्टिगेशन. आता ट्रीटमेंटमध्ये काय असतं जेव्हा कॅन्सर हा डिटेक्ट होते तेव्हा जर तो CIN नावाच्या 3 स्टेजेसमध्ये आपण त्याचं कॅटेगरायझेशन जर केलं 1, 2, 3 तर पहिल्या याच्यामध्ये जर आपण त्याला म्हणजे डायग्नोस केलेला आहे तर त्याला उपचार आहे आणि त्याच्यामध्ये 3 टाईपचे उपचार आपल्याला करता येते. सगळ्यात पहिलं आहे सर्जरी, त्यानंतर किमोथेरपी आणि तिसरं असतं ते रेडिओथेरपी. या तिन्हीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पेशंट बसते सर्जरी जेव्हा होत असते ॲक्च्युअली तुम्हाला सांगतो कॅन्सर हा एक इतका भयानक आजार आहे आणि त्याच्यापेक्षा महाभयानक त्याची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे त्याला पहिल्या स्टेजमध्ये किंवा लवकरच त्याच्या प्रिव्हेन्शनच्या लेवलला जर आपण त्याला म्हणजे इरेडिकेट करत असतो तर ते सगळ्यात चांगलं आहे. एखाद्या पेशंटला जर हा झाला तर त्याचं बऱ्यापैकी आणि जर स्टेजेस क्रॉस करत गेला तर सेकंड स्टेजच्या पुढे जर चालला तर ट्रीटमेंट सुद्धा काही करत नाही. त्यामुळे आपण यांना प्रिव्हेन्शन करणं हे खूप गरजेचं आहे. आता प्रिव्हेंटिव्ह लेवलला जर आपल्याला काम करायचं असेल ना त्याच्यासाठी एक क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी. त्याचा एक फॉर्म्युला आहे 90-70-90. तर पहिला जो 90 येते ना त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय 90% व्हॅक्सिनेशन आपल्याला कव्हर करून घ्यायचंय. म्हणजे जे बच्चे आहेत आता एज ग्रुप याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी सीएस सर्व्हिस होण्याचं जे प्रमाण आहे ना 35च्या पुढं असतं पण त्याचं इन्फेक्शन लागू होण्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे म्हणजे आदिशयन काळ त्याने इन्फेक्टिव्हिटी दाखवायचा जो काळ आहे हा 2 आठवड्यापासून ते 8 महिन्यापर्यंत असते आणि त्याचं इन्फेक्शन लागू व्हायला CIN ची पहिली स्टेज आणि दुसरी स्टेज क्रॉस करायला ती जवळपास 5 वर्षाचे जवळ इतका कालावधी घेत ते. त्यामुळे वेळ लागते म्हणून आपण अगोदर जितकं शक्य होईल तितकं व्हॅक्सिनेशनच्या याच्यातून त्याला कव्हरेज द्यायचं आणि ते कव्हरेज जवळपास 90% झालं पाहिजे. आणि याच्यासाठीचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फिक्स केलेला एज ग्रुप जो आहे हा आहे ज्या मुलींचा बर्थडे 14वा झालेला आहे आणि 15वा बर्थडे व्हायचा बाकी आहे ह्या मधल्या याच्यामध्ये जे बच्चे आहेत फक्त त्यांचं व्हॅक्सिनेशन करायचे आणि 1 टाइम व्हॅक्सिनेशन आहे ते. एकदा जर व्हॅक्सिनेशन केलं तर त्याच्यानंतर आपल्याला ते करायची गरज नाही. ऍक्च्युअली याचे 2 डोसेस असू शकते ते कोणी पण घेऊ शकते पण हा सध्याला जे आपल्याला कव्हरेज करायचं आहे तर हा एज ग्रुप आहे. तर याच्यात पहिला जो होता आपल्याला 90-70-90च्या याच्यातला 90 मधला पहिला आपल्याला 90% कव्हरेज हे व्हॅक्सिन मधून घ्यायचे. दुसरं 70च्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जवळपास एज ग्रुप 35ला ते आता जे सांगितले होते ते तपासण्या करायचे एमआरआय आणि सीटी स्कॅन मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज आणि हे सीटी स्कॅन हे जे तपासण्या आहेत ह्या एज ग्रुप 35ला एकदा करायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर या तपासण्या जर का त्याच्यामध्ये आढळून येते तर असे स्क्रीन केलेल्या पेशंटला परत आपल्याला 45व्या वर्षी परत एकदा ह्या तपासण्या करायच्या म्हणजे 70% इतकं कव्हरेज मिळवायचे आपल्याला. त्यानंतरचं तिसरं जे आहे ते परत 90%. त्याच्यामध्ये काय करायचंय जे डायग्नोज झालेले आहेत त्या सगळ्यांना 90% तरी कमीत कमी असं आपल्याला पुढं आणायचं आणि त्यांची ट्रीटमेंट करायची. त्या याच्यामध्ये